सर्वांना जय भीम. मी सिद्धार्थ शिंगारे बहुजन संघटक पेजवरती लाईव्ह आलेलो आहे आणि बहुजन संघटक पेजच्या संपादकीय मंडळाने मला बोलण्यासाठी जो विषय दिलेला आहे तो विषय आहे राम कोण होता, एक वेगळे विश्लेषण. या संदर्भात आपल्याला माहीत आहे की मागच्या 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. रामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि रामाच्या संदर्भामध्ये आणि एकंदरीतच रामावर जे राजकारण उभं आहे, संपूर्ण भारतामध्ये RSS आणि भाजपनं जे राजकारण उभा केलेलं आहे रामाच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये BJP आणि RSSच्या विरोधामध्ये जे लोक काम करत आहेत त्यांना सुद्धा एक सांस्कृतिक राजकारण त्याला एक उत्तर देता येऊ शकते. परंतु आज जर देशाची परिस्थिती बघितली तर परिस्थिती अशी आहे की रामाच्या राजकारणामध्ये अर्थात BJP आणि RSSनं जे रामाच्या मंदिराचा मुद्दा राजकारणामध्ये तेवत ठेवला आणि राम मंदिर बांधून तो जो पूर्ण केला, यामध्ये विरोधक जे आहेत हे विरोधकांच्या चारी मुंड्या चित झालेली आहेत. मी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी ज्यावेळेस बोललो या संदर्भामध्ये रामाचं जे राजकारण सुरू आहे BJP आणि RSSचं, याला काउंटर करणारं तुमच्याकडे काय आर्ग्युमेंट आहे का? याला काउंटर करणारी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे का? बघा, जर ते मोठ्या प्रमाणावर याचं राजकारण करत असतील 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून, तर याला काउंटर करण्याची परंपरा किंवा काउंटर करणारा आर्ग्युमेंट, त्याची काही स्ट्रॅटेजी विरोधी पक्षांनी मांडायला हवी होती, परंतु ती मांडताना ते दिसत नाहीत. हा एक पहिला मुद्दा. त्यामुळं रामायणासंदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, रामासंदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, या संदर्भामध्ये मी काही 4-5 मुद्दे मांडणार आहे. पहिला मुद्दा हा आहे की रामायणासंदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत आहे. जर तुम्ही हे जे पुस्तक आहे हे व्हॅल्यूम नंबर 4 आहे, या व्हॅल्यूम नंबर 4 मध्ये रिडल्स इन हिंदुझम नावाचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये 22 कोडे दिलेले आहेत रामाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या ह्यांच्या संदर्भामध्ये कोडे सांगितलेले आहेत. त्यातच राम आणि कृष्णाचे कोडे असा एक सेपरेट चॅप्टर आहे आणि तो जो चॅप्टर आहे तो एक सेपरेट जोडलेला आहे. जवळपास 24 कोडे आहेत आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचं जे काही अनपब्लिश्ड साहित्य होतं, त्यांचं जे काही लिटरेचर होतं, त्याच्यामध्ये हे रामाच्या संदर्भामध्ये काही पेजेस त्यांनी लिहिलेले सापडले. ते या रिडल्स इन हिंदुझममध्ये रामाचे कोडे, रिडल ऑफ रामा नावानं प्रकाशित आहे. व्हॅल्यूम नंबर 4 मध्ये तुम्ही ते बघू शकता. आता रामाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की रामाच्या संदर्भात की रामाचा जो जन्म आहे, रामायणाची एक सिंपल स्टोरी आहे, त्या सिंपल स्टोरीला एवढं महत्त्व का आलेलं आहे. वाल्मिकी जे रामायण आहे, वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेऊन बाबासाहेब आंबेडकर बोलतात. वाल्मिकी रामायणानुसार रामाचा जो जन्म आहे, रामाचा जन्म हा नॅचरल जन्म नाही आहे. इन द सेन्स की ज्यावेळेस दशरथाला 3 पत्नी आहेत, 3 बायका आहेत, परंतु तिन्ही बायकाला लेकरू नाही आहे. ज्यावेळेस त्याला लेकरू होत नाही त्यावेळेस मग तो एक यज्ञ करतो आणि ते शृंग ऋषी त्यांना प्रसाद देतात आणि शृंग ऋषीनं प्रसाद दिल्यानंतर मग राण्या गरोदर राहतात. तर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की रामायणामध्ये वाल्मिकी रामायण जी रामाच्या जन्माची कथा सांगितलेली आहे त्यानुसार तरी शृंग ऋषींनी प्रसाद दिल्यानंतर तिन्ही राण्या गरोदर राहिलेल्या आहेत, तर प्रसादाचा तुम्ही अर्थ समजू शकता, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. यानुसार एक गोष्ट लक्षात येते की रामाचे वडील जे आहेत, बायोलॉजिकल जे फादर आहेत, ते दशरथ नाहीत. ही एक गोष्ट त्याच्यातून वाल्मिकी रामायणातून एक स्पष्ट होते. बाबासाहेबांनी ते क्रिटिकल ॲनालिसिस केलेलं आहे रामायणाचं. दुसरी बाब बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात म्हणतात की रामाची ही जी सिंपल स्टोरी आहे, ह्या सिंपल स्टोरीला नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये तत्वज्ञानाची घुसळ झाली आणि रामाला एक दैवी पुरुष आणि आदर्श व्यक्ती म्हणून लोकांसमोर प्रस्तुत केलेलं आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर ही सगळी बाब मांडताना हे लक्षात घेतात की काय
रामाचा आदर्श घ्यावा, रामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असं रामाचं व्यक्तिमत्व रामायणामध्ये लिहिलेलं आहे का? ते खरं खोटं नंतरचा मुद्दा, आता रामायणाच्या संदर्भातला विषय आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे की रामाच्या संदर्भामध्ये रामायणाचे वेगवेगळे व्हर्जन आहेत. एक बौद्ध रामायण आहे, जसं जैन रामायण आहे. जे बुद्धिस्ट रामायण आहे, त्या बुद्धिस्ट रामायणाचा रेफरन्स घेऊन बाबासाहेब म्हणतात की बुद्धिस्ट रामायणामध्ये राम आणि सीता हे बहीण भाऊ आहेत असं दाखवलेलं आहे. राम आणि सीता हे बहीण भाऊ आहेत बुद्धिस्ट रामायणानुसार, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि वाल्मिकी रामायणानुसार जर बघितलं तर वाल्मिकी रामायणामध्ये काय लिहिलंय, वाल्मिकी रामायणात सुद्धा लिहिलंय की सीता जी आहे ती राजा जनकाला कुठं सापडली, तर ती शेतात सापडलेली आहे, नांगरणी करताना सापडलेली आहे. अर्थात राजा जनकाची ही मुलगी नाहीये सीता, त्याला ती सापडलेली मुलगी आहे. त्यामुळे जनक तिच्या बी आईवडिलाचा पत्ता नाही या वाल्मिकी रामायणामध्ये जे आहे. म्हणजे तिच्या बर्थ संदर्भात, जन्माच्या संदर्भात तिच्या आईवडिलाचा पत्ता रामायणामध्ये दाखवलेला नाहीये. सीतेचा कुणी सांभाळ केला एवढं दाखवलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध रामायणामध्ये जी कथा लिहिलेली आहे ती एक तर्कसंगत वाटते. तर्कसंगत यासाठी की आर्यांच्या काळामध्ये जे लग्न संस्था होती, घरामध्ये सख्या बहिणीसोबत लग्न करण्याची परंपरा आर्यांच्या काळात होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हे जे पुस्तक आहे, हे मराठीमध्ये बी उपलब्ध आहे, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया, या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण लोक, प्राचीन काळी आर्य लोक काय करायचे तर सख्खे बहीण भाऊ सुद्धा लग्न करायचे, बाप मुलीसोबत लग्न करायचा, आजा नातूसोबत लग्न करायचा, असे वेगवेगळे उदाहरण आहेत. आर्यांची ती परंपरा राहिलेली आहे लग्नासंदर्भामध्ये. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध रामायणानुसार जर राम आणि सीता बहीण भाऊ आहेत आणि बहीण भाऊ आर्यांची परंपरा असू शकते ते लग्न करण्याच्या संदर्भामध्ये, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय रामाचा हा आदर्श घेता येऊ शकतो? हा आपण काय त्याची कॉपी केली पाहिजे? रामाचा हा आदर्श जे बहीण भावामध्ये लग्न करण्याचं हा आदर्श घेता येऊ शकतो का? याच्यावर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. दुसरा प्रश्न उपस्थित करतात बाबासाहेब आंबेडकर की रामाच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की रामाला वीर पुरुष घोषित केलेला आहे आणि एक मर्यादा पुरुषोत्तम घोषित केलेला आहे. रामायणामध्ये बाबासाहेबांनी जो आक्षेप घेतलेला आहे रामाच्या या वीरपणावरती, ज्यावेळेस सीतेला रावण किडनॅप करून घेऊन जातो आणि सीतेला राम शोधत असतो, त्यावेळेस सुग्रीवाची आणि हनुमानाची भेट होते रामाची. आणि ते भेट झाल्यानंतर काय दाखवलेलं आहे, सुग्रीवाची एक कथा आहे. सुग्रीवाला राम मदत करतो. सुग्रीवाला राम मदत करतो म्हणजे नेमकं काय करतो बघा. सुग्रीव वानरराज आहे, एक वानरसेना आहे, त्यांचं राज्य आहे. आणि त्या राज्यामध्ये सुग्रीव आणि वाली नावाचे, ज्याला बाली म्हणतात किंवा वाली म्हणतात, दोन भाऊ आहेत. वाली राजा आहे आणि सुग्रीव त्याचा लहान भाऊ आहे. एक राक्षस जो आहे मायावी नावाचा, त्याच्यासोबत त्याचं झगडा सुरू आहे, युद्ध सुरू आहे. आणि युद्ध करता करता तो एका खोल गुहेत जातात. बाली सुग्रीवला सांगतो की तू इथंच थांब, माझी वाट बघ. आणि थोड्या वेळानं, काही काळानंतर, काही तासानंतर, काही वेळेनंतर त्याच्यातून रक्त येतो गुहेतून. सुग्रीवला वाटतं की वालीचा मृत्यू झाला आहे, मायावी राक्षसानं वालीला मारलंय आणि तो परत जातो आणि स्वतःला राजा घोषित करतो. अशी एक कथा आहे. आता वालीच्या वेळेस जो बाली आहे तो गुहेतून बाहेर येतो. त्याला पहिली गोष्ट लक्षात येते की सुग्रीव तिथं नाही. मग तो राजधानीत पोहोचतो. तिथं त्याला बघून आश्चर्य वाटतं की तिथं राजगादीवर सुग्रीव बसलेला आहे. सहज आणि सिंपल गोष्ट आहे. एक तर सुग्रीवानी वाट बघायला पाहिजे होती वाली परत येण्याची, त्याने ती बघितली नाही. ही एक पहिली चूक केली. दुसरी चूक अशी केली की वालीचा जो मुलगा आहे अंगद, त्या अंगदाला राजगादीवर बसवायला पाहिजे होतं, परंतु अंगदालाही त्यानं राजगादीवर बसवलं नाही. ही दुसरी चूक केली सुग्रीवानी. वालीच्या मुलाला राजगादीवर न बसवता स्वतः सुग्रीव राजा झालेला आहे. आता हे कोणत्याही भावाला याचा रागच येईल आणि त्याने त्याला उचलून फेकून दिलं आणि राज्य काबीज केलं. आता हा भटकत आहे, हनुमान भटकत आहे, सुग्रीव भटकत आहे आणि रामाची आणि त्यांची भेट झालेली आहे. आता ह्यांच्या दोघांमध्ये करार होतो आणि कराराच्या अनुषंगानं की तुम्ही आम्हाला राज्य मिळवून द्या, बालीला मारून, वालीला मारून, आणि मग आमची जी वानरसेना आहे आम्ही तुमच्या मदतीला देऊ, असा हा जो करार झालेला आहे. आता बघा, रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्टपणे लिहिलंय
स्पष्टपणे मांडले की वालीचा सुग्रीव आणि वाली युद्ध करतात आणि त्या दरम्यान राम हा झाडाच्या मागं लपून आमने सामनेच्या लढाईत नाही, तर वालीला कसा मारतो राम, तर पाठीमागून वार करून मारतो. आमने सामनेच्या लढाईमध्ये राम वालीला मारत नाही, म्हणजे धोकाधडी केलेली आहे. रामानं काय केले, धोका दिलेला आहे. आमने सामने लढाईमध्ये वालीसोबत लढून त्याला हरवायला पाहिजे होतं, राम जेवढा शूरवीर होता. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राम जर एवढा शूरवीर होता तर त्यानं लढाईमध्ये वालीला आमने सामने लढाईमध्ये हरवायला पाहिजे होतं. पण रामानं तसं न करता पाठीमागून वार केलेला आहे. पाठीमागं वार करून वालीचं राज्य संपवलेलं आहे. आता ही जी कथा मांडलेली आहे, ही कथा अशीच नाही आलेली. हे सगळं जे बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे पुस्तक आहे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, या पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि यामध्ये सांगितलेलं आहे की प्रतिक्रांतीनंतर हे सगळं रामायण लिहिलेलं गेलेलं आहे, महाभारत लिहिलेलं गेलेलं आहे, मनुस्मृती लिहिलेली आहे. हे नंतरच्या काळामध्ये यांनी सगळं लिहिलंय. आणि आज जे बीजेपी आणि RSS काय करत आहे बघा, उद्धव ठाकरेंचा पक्षच फोडला. हे कॅरेक्टर आहे. हे रामायणातून त्यांनी राजकारण शिकलेले आहेत. असं जर आमने सामने लढाईत हारत नाही तर काय करायचं, पाठीमागून वार करायचा. शिवसेना फोडायची, राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची, तिकडं जनता दलातलं आणि नितीश कुमारचं लालू यादवचं सरकार पाडायचं. हे सगळे षडयंत्र चालू आहे. हे सगळे रामायणामधूनच आहे ना. ही जे रामराज्य यायला लागले म्हणतायत, हे सगळ्या कृती ह्या रामायणातून यांनी केलेल्या आहेत. आमने सामने लढाईमध्ये आपण टिकू शकत नाही, त्यावेळेस मग षडयंत्र केला पाहिजे. हे रामाचा आदर्श आहे आजच्या RSS आणि BJPचा. बाबासाहेबांनी हे मुद्दा मांडलेला आहे की राम जर एवढा शूरवीर होता तर रामानं आमने सामनेच्या लढाईमध्ये वालीला मारायला पाहिजे होतं. तसं न करता रामानं पाठीमागून वार केला. हे रामाच्या वीरपणाचं लक्षण नाही, असं एक बाबासाहेब आंबेडकर मांडत आहेत. दुसरा मुद्दा त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे की रामाचं आणि सीतेच्या संदर्भातलं, रावणाला मारल्यानंतर रामानं पहिलं काम केलं पाहिजे होतं, सीतेला जाऊन भेटायला पाहिजे होतं. तर रामानं पहिलं काम केलं, बिभीषणाचा राज्याभिषेक केला. म्हणजे बिभीषणचा राज्याभिषेक करणं हे महत्त्वाचं वाटलं रामाला काम, नक्की सीतेला भेटणं. आणि हनुमानाला पाठवलं आणि सीतेला घेऊन यायला सांगितलं. आणि मग हनुमान जाऊन सीतेला घेऊन आलेले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकरांनी वाल्मिकी रामायणामधला तो डायलॉग दिलेला आहे की राम आणि सीतेची पहिली भेट झाल्यानंतर राम काय म्हणतो, तुला पळवून नेल्यामुळं माझ्यावर जे लांछन लागलेलं होतं माझ्या वीरतेवरती, ते या युद्धामुळे धुवून गेलेलं आहे. बघा, रामाला सीतेला हस्तगत करणं उद्देश नाहीये, तर स्वतःवर जे लांछन लागलेलं आहे, त्याची बायको पळवून नेलेली आहे कुणीतरी, ती परत मिळविणं आणि मर्दानकी गाजवण्यासाठी त्यांनी युद्ध केलेलं आहे असं राम म्हणत आहे. कोणत्याही स्त्रीला काय वाटतं हे ऐकून. पुढी वाल्मिकी रामायणामध्ये जे लिहिलंय ते बाबासाहेब आंबेडकर मांडतात की राम म्हणतो, एवढी तू सुंदर आहेस, तुला स्पॉईल केलं नसेल रावणानं याची काही शक्यता नाही. रावणाने तुला उचलून नेलेलं आहे, 10 महिने तू रावणाकडे होतीस, त्यामुळं तुझं चारित्र्यावर मला डाऊट आहे. रावण जो आहे, रावण शांत बसणार नाही, असं रामाच्या तोंडी वाक्य आहे. आणि ते वाल्मिकी रामायणामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर या वाल्मिकी रामायणाचा रेफरन्स घेऊन बोलत आहेत. म्हणजे सीतेच्या कॅरेक्टरवरती डाऊट घेतला रामाने. हे कोणत्या वीरपुरुषाचं लक्षण आहे. बाबासाहेब म्हणतात की तुम्हीच रामायणामध्ये लिहिता की हे विष्णूचा अवतार आहे, दैवी पुरुष आहे. दैवी पुरुषाला तर सगळं माहीत पाहायला पाहिजे होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला. बरं, सीतेला नंतर अग्निपरीक्षा द्यावी लागली. अग्निपरीक्षा दिल्यावर तरी सीतेची सगळ्या रामाच्या डोक्यातून ते जायला पाहिजे होतं. नंतर राम अयोध्येला गेलेले आहेत. अयोध्येला गेल्यानंतर सुद्धा काय होतंय, कुणीतरी सांगण्यावरून रामाच्या मनामध्ये डाऊट येतो आणि सीता गरोदर असते आणि सीतेला गरोदर अवस्थेमध्ये लक्ष्मणाला तो सांगून जंगलात सोडायला लावतो. हे आदर्श आहे का घेण्यासारखा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणता पुरुष आपल्या गरोदर बायकोला जंगलात, जिथं वाघ, सिंह, लांडगे, कुत्रे आहेत, पशु आहेत, या जंगलामध्ये गरोदर महिलेला कोण सोडेल नेऊन. रामाची ही कृती ही काही कॉपी करण्याची गोष्ट आहे का. रामाचा हा आदर्श घेण्यासारखा आहे का, हे बाबासाहेब आंबेडकर प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे रामाच्या आणि सीताच्या भेटीच्या संदर्भात आहे. आणि 12 वर्षानंतर तिथं त्या जंगलामध्ये एका ऋषीनं सीतेचं पालन पोषण केलं.
डिलिव्हरी केली, ते 2 लेकरं सांभाळली आणि 12 वर्षानंतर ज्यावेळेस ते 12 वर्षाचे लेकरं झाले, रामानं ज्यावेळेस अश्वमेध यज्ञ केला, त्या अश्वमेध यज्ञाच्या नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन राम दरबारात गेलेला आहे, ऋषी दरबारात गेलेला आहे, लव आणि कुशला. आणि मग तिथं रामाला माहित होते की माझी मुलं आहेत. त्यावेळेस सुद्धा सीता म्हणते की माझं जर चारित्र्य चांगलं असेल तर ही धरणी इथंच फाटेल आणि मला गिळंकृत करेल. बघा, सीतेचं चारित्र्य दाखविलेलं आहे की सीता 12 वर्षानंतर रामाकडे जायला नकार देते. एक जमिनीत जाणे म्हणजे मरणे आहे. ती मरायला तयार आहे पण रामाकडे परत जायला तयार नाही. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की असे जे चरित्र आहे रामायणामध्ये, रामाचं जे चरित्र दाखवलेलं आहे, काय हे आदर्श घेण्यासारखं चरित्र आहे का? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे आदर्श घेण्यासारखं चरित्र नाहीये. आणखी एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देतात शंभुकाचं. रामाचा डेलीचा रुटीन वाल्मिकी रामायणामध्ये दिलेला आहे. शंभुक हा शूद्र असतो आणि तो शिक्षण घेत असतो, ज्ञान वाटप करीत असतो. शूद्राला बघा, रामराज्यामध्ये शूद्राला शिक्षण घ्यायचा अधिकार नाही. त्यामुळं एक ब्राह्मणाचा लहान मुलगा ज्यावेळेस मरतो, तो त्या लहान मुलाची डेड बॉडी घेऊन रामाकडे येतो आणि म्हणतो की तुझ्या राज्यामध्ये काहीतरी पाप होत आहे म्हणून ब्राह्मणाचे मुलं मरत आहेत. रामाला वाटतं माझ्या राज्यामध्ये काय पाप होत आहे, म्हणून राम ते शोधायला निघतो. आणि मग तिथं त्याला शोधल्यानंतर शंभूक ऋषी दिसतात. शंभुकाशी डायलॉग होतो आणि ज्यावेळेस रामाला कळतं की शंभूक हा शूद्र आहे, राम काय करतो, तलवार काढतो आणि शंभुकाची हत्या करतो. हे वाल्मिकी रामायणामध्ये दाखवलं आहे, लिहिलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रामाच्या राज्यामध्ये शूद्र असलेल्या शंभुकाची हत्या स्वतः राम करतो. अर्थात रामाच्या राज्यामध्ये शूद्र लोकांना, अतिशूद्र लोकांना एज्युकेशन घेण्याचा, शिक्षण घेण्याचा, ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता. आणि मग असं जर रामराज्य असेल, ज्या रामराज्यामध्ये शूद्र अतिशूद्र म्हणजे कोण? इथले SC ST OBC, इथल्या SC ST OBCंना शिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये रामराज्यामध्ये. शंभुकाची कहाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये रिडल्स इन हिंदुझम नावाचे महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये ही सगळी रिडल्स ऑफ रामा नावाच्या बॅनरखाली एक चॅप्टर जोडलेला आहे अपेंडिक्समध्ये. हे वाचलं पाहिजे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी रामायणामधले जे उल्लेख केलेले आहेत, रामाच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जो उल्लेख आहे, फार भयानक आहे. की आता मध्यंतरी तुम्हाला माहीत असेल, एक राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी एक म्हणले की राम हा मटण खात होता, मांसाहारी होता, आणि त्याच्यावर एक वाद पेटला. आता वाल्मिकी रामायणामधला रेफरन्स बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब वाल्मिकीनं काय केले की डेली रुटीन लिहिले रामाचं. कधी नंतर रावणाला हरवल्यानंतर, गेल्यानंतर, अयोध्येला गेल्यानंतर, राजा झाल्यानंतर त्याचं डेली रुटीन आहे. त्या रुटीनच्या संदर्भामध्ये वाल्मिकीने लिहिले की वाल्मिकी रामायणाला सुरुवातीच्या सकाळच्या प्रहारामध्ये राम हे वेगवेगळ्या पूजा अर्च्यामध्ये असायचे. नंतर जनानखान्यात जायचे, म्हणजे जनानखाना म्हणजे जिथं महिला राहतात, त्याच्यामध्ये राम जायचे, असंही तिथं लिहिलेलं आहे. बघा, वाल्मिकी रामायणानुसार रामाला आता प्रचलित सांगितलं जातं की एक पत्नी राम होते, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये रामाला खूप साऱ्या बायका होत्या असं लिहिलेलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की वाल्मिकी रामायणामध्ये रामाच्या खूप साऱ्या पत्नी होत्या, उपपत्नी होत्या, याचा स्पष्टपणे याच्यामध्ये उल्लेख आहे. आता रामाचे जे समजा वडील आहे दशरथाला 3 बायका होत्या, रामाला जास्त असू शकतात ना. हे वाल्मिकी रामायणानुसार सुद्धा रामाची एक बायको नाही तर जास्त बायका आहेत. बरं, बायकाच नाही तर तिथं उपपत्नी आहेत. रामायणातला बाबासाहेबांनी जो शब्द वापरलेला आहे त्या शब्दाचा मी अर्थ सांगतोय. उपपत्नीला देशी भाषेमध्ये रखेल म्हणतात. देशी भाषेत सांगायला लागलोय. हे रामायणामध्ये आहे. पुढी दुपारच्या मील नंतर, म्हणजे दुपारच्या जेवणानंतरचाही रुटीन आहे. जेवणाच्या नंतर हे सगळं काय करायचे, तर जेवणात काय असायचे रामाच्या, दे इन्क्लुडेड फ्लेश अँड फ्रूट्स अँड लिकर. बघा, दे इन्क्लुडेड फ्लेश, फ्रूट्स अँड लिकर. जेवणामध्ये काय, फ्लेश म्हणजे मटण, दुसरं फ्रूट्स म्हणजे फळं, आणि तिसरं लिकर म्हणजे दारू.
हे पुस्तकाचं नाव आहे रिडल्स इन हिंदुझम. हे महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. हे व्हॅल्यूम नंबर 4 आहे रायटिंग अँड स्पीचेस मधलं, आणि ह्या 4 मधला पेज नंबर आहे 331. या 331 पेज मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राम फक्त मटणच खात नव्हते, तर राम हे दारू सुद्धा पित होते. हे वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे, आणि ते वाल्मिकी रामायणामध्ये जे लिहिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेलं आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणामध्येच लिहिलेलं आहे राम हा मांसाहारी होता. वाल्मिकी रामायणामध्येच लिहिलेलं आहे राम हे दारू पित होता. काय आजच्या राम भक्तांना हे वाल्मिकी रामायण मान्य आहे? वाल्मिकी रामायणाला तुम्ही एवढे भक्त आहात, वाल्मिकी रामायणाची हे केली पाहिजे, होळी केली पाहिजे तुम्ही. हे या पुस्तकात आहे. हे वाल्मिकी रामायणामध्ये असं लिहिलंय. हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. मी पेज वाईज सांगितलं. 331 पेज नंबर वरती रिडल्स इन हिंदुझम नावाचं पुस्तक आहे, आणि हे व्हॅल्यूम नंबर 4 हे महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. तर याच्यामध्ये तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय मग या सगळ्या बाबींचा आदर्श घेतला पाहिजे असं रामाचं चरित्र आहे का? तर नाहीये. हे सगळे रामायणा संदर्भामधले कोडे आहे. या कोड्याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जे ब्राह्मणांसमोर 24 कोडे मांडले होते, 24 प्रश्न उपस्थित केले होते. रिडल म्हणजे न उकल होणारं कोड, न उकलणारं कोड. आताही सुद्धा आमचा प्रश्न आहे की रामायणामध्ये अर्थात वाल्मिकी रामायणामध्ये जे मांडलंय त्या संदर्भामध्ये आजच्या ब्राह्मणांनी उत्तर द्यावं. हे असं का मांडलेलं आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे. हे झालं रामायणाच्या संदर्भामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी जे महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर पब्लिश झालं ते आहे हे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचं हे जे पुस्तक आहे जे प्रकाशित झालं बाबासाहेबाच्या निर्वाणानंतर, त्यामध्ये या सगळ्या बाबींची महत्त्वपूर्ण पोलखोल करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आपल्याला एकच इतिहास शिकवला, तो इतिहास शिकवला मुसलमानांचं हिंदुस्थानवर आक्रमण. परंतु हिंदू भारतावर जे मुसलमानांनी आक्रमण केलं ही नंतरची घटना आहे. त्या अगोदर बौद्ध भारतावरती ब्राह्मणांनी आक्रमण केलेलं आहे. हे आक्रमण मात्र मांडलेलं नाही, हे आक्रमण बाबासाहेबांनी या पुस्तकात मांडलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की प्राचीन भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही, ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातला संघर्ष म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आहे. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हे दोन्ही कल्चरमधला, दोन रिलिजन मधला ह्या सगळा संघर्ष आहे. ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्मामधला संघर्ष आहे. परंतु इतिहासकारांनी या गोष्टी मांडलेल्या नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टी मांडताना ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जे मौर्यांचं राज्य आहे, मौर्यांचं राज्य जे चंद्रगुप्त मौर्याने सुरू केलं, सम्राट अशोक असेल, कुणाल असेल, यांचा जो 10वा वंशज आहे राजा बृहदत्त, त्या बृहदत्ताची जी हत्या झाली सेनापतीने केली, त्याचं नाव आहे पुष्यमित्र शृंग. आणि त्या पुष्यमित्र शृंगाने जी हत्या केली आणि त्याच्यानंतर अयोध्येमध्ये जाऊन त्यानं ती राजधानी सुरू केलेली आहे. पुष्यमित्र शृंगाने ही प्रतिक्रांतीची सुरुवात आहे. आता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुष्यमित्र शृंगाच्या ह्या प्रतिक्रांतीनंतर हे रामायण लिहिलं गेलंय. पुष्यमित्राच्या ह्या प्रतिक्रांतीनंतर लिहिलेले गेले. हे फक्त राजकीय उलथापालथ नाहीये. पुष्यमित्र शृंगानं काय केलं, राजा झाल्यानंतर, अयोध्येचा राजा झाल्यानंतर शृंगानं काय केलं तर बुद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या. एका बौद्ध भिक्खूचं मुंडकं आणायचं आणि 100 सुवर्ण मुद्रा घेऊन जायचं. म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या कत्तलीची ऑर्डर काढली आणि त्याला बक्षीस दिलं 100 सुवर्ण मुद्रा, सोन्याचे 100 नाणे दिले जायचे एका बौद्ध भिक्खूंची कत्तल करण्यासाठी. त्याचं मुंडकं आणून दाखवा आणि हे सगळं घ्या. मग बाबासाहेब म्हणतात हे फक्त राजकीय जर सत्ता हे झालं तर राजकीय हे फक्त विरोध नव्हता, हा सांस्कृतिक विरोध आहे, कल्चरल विरोध आहे. म्हणजे सरळ आहे की बौद्ध धर्माची क्रांती रोखण्यासाठी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करण्याचं काम पुष्यमित्र शृंगाने केलेलं आहे.
हे पुष्यमित्र शृंगाने केलेलं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता बघण्यासारखी काय गोष्ट आहे की पुष्यमित्र शृंगानं बघा, पुष्यमित्र शृंग हे ऐतिहासिक कॅरेक्टर आहे. हिस्ट्रीमध्ये पुष्यमित्र शृंग हा अयोध्येचा राजा दाखवलेला आहे. रामायणामध्ये काय, रामायणामध्ये राम हा अयोध्येचा राजा दाखवलेला आहे. खऱ्या इतिहासामध्ये पुष्यमित्र शृंग हा अयोध्येचा राजा आहे. रामायणामध्ये रावणाला 10 मुंडके दाखवलेले आहे. खऱ्या इतिहासामध्ये पुष्यमित्र शृंग हा मौर्यांच्या 10व्या राजाला मारताना दाखवलेला आहे. बघा, रावणाला 10च मुंडके काय, इकडं 4 इकडं 4 जर केले तर 9 असायला पाहिजे होते. बॅलेन्स बरोबर होईल. इकडं डावीकडं 5 उजवीकडं 5 असं जर केलं असतं तर ते 11 व्हायला पाहिजे होते. मध्ये एक इनबॅलेन्स आहे. 10 मुंडके 10 डोके ते दाखवलेत. इकडं 5 होतात आणि इकडे 4 होतात. एक लॉजिकल प्रश्न आहे. कारण मौर्यांचे 10 राजे आहे. 10व्या राजाला मारणं, बृहदत्ताची हत्या करणं, 10व्या राजाला मारणं म्हणजे रावणाला मारणं. एक प्रतिकात्मक आहे. तर दुसरी गोष्ट आहे की त्या जो पुष्यमित्र शृंग आहे त्या पुष्यमित्र शृंगाच्या राजदरबारामध्ये राजकवी आहे. त्या राजकवी न रामायण लिहिलं असावं, कारण त्याचंही नाव राजकवीचं वाल्मिकी आहे. तर ह्या सगळ्या बाबी जर लक्षात घातल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते. बघा, रामायणामध्ये नदी सांगली शरयू, प्रत्यक्षात तिथं नदी आहे घागरा. ती घागरा नदी ज्यावेळेस अयोध्येमध्ये येते की ती 4 किलोमीटरलाच फक्त शरयू बनते. त्याच्यानंतर परत बाहेर गेली की ती त्याचं नाव परत घागरा होऊन जातं. शरयू नदीच नाही ना, फक्त अयोध्येमध्ये त्या नदीला शरयू म्हणतात. ही बी विचार करण्यासारखी बाब आहे. अयोध्येमध्येच त्याला म्हणतात शरयू. त्याच्या बाहेर गेली की ती 4 किलोमीटरला शरयू कसं काय होते, कारण रामायणामध्ये शरयू आहे. शरयू नदी आणायची कुठून, म्हणून त्याच नदीला त्यांनी नाव दिलेलं आहे. रामायण तर काल्पनिक आहे. तर जॉग्राफीचा जर इतिहास जर बघितला, अयोध्येमधून कोणती नदी जाते तर शरयू नदी फक्त 4 किलोमीटरला नाव दिलेलं आहे शरयू, अशी कोणती नदीच नाही. मग ही गोष्ट लक्षात येते की पुष्यमित्र शृंगच राम आहे, दुसरा तिसरा कुणी नाही. पुष्यमित्र शृंगच राम आहे आणि त्याच्या दरबारातल्या राजकवीनं त्याचं गुणगान गाण्यासाठी जे काव्य लिहिलं असेल मग त्याला रामायण म्हटलं गेलं आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन अँशियंट इंडिया नावाचं जे पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे. हे पुस्तक आहे, यामध्ये या प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि प्रतिक्रांतीनंतर रामायण लिहिलं गेलेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. प्रतिक्रांतीनंतर महाभारत लिहिले गेले आहे. प्रतिक्रांतीनंतर मनुस्मृती लिहिलेली आहे. मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, त्याचं कारणच आहे की या प्रतिक्रांतीनंतर बौद्धांचं रामराज्य नष्ट केल्यानंतरच्या काळामध्ये मनुस्मृती लिहिलेली आहे आणि मनुस्मृतीनं ब्राह्मणाला राजा बनण्याचा अधिकार दिलेला आहे. अगोदर वैदिक काळामध्ये बुद्धाच्या अगोदरचा जो कालखंड आहे यामध्ये ब्राह्मणाला राजा होता येत नव्हतं. क्षत्रिय लोक राजा व्हायचे, परंतु मौर्यांच्या नंतर जर बघितलं तर ब्राह्मण लोक राजे झालेत. पुष्यमित्र शृंग याचं एक उदाहरण आहे. हाही इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. त्यामुळे प्रश्न आहे की आजच्या RSS आणि BJPनं हे जे रामाच्या नावानं पॉलिटिक्स सुरू केलेलं आहे याला उत्तर काय आहे, तर उत्तर बुद्धिझम आहे. तथागत गौतम बुद्धाचा इतिहास आहे, मौर्यांचा इतिहास आहे, बौद्धांचा जो इतिहास आहे तो सांगणं याला उत्तर आहे. कारण रामाच्या जन्माची कथा पुष्यमित्र शृंगाच्या जन्मापासून सुरू होते. जर प्रतिक्रांती झाली नसती तर रामायणच लिहिलं गेलं नसतं. बौद्धांचं राज्य संपवलं आणि मग रामायण लिहिलं गेलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण की बौद्धांचं राज्य, मौर्यांचं राज्य खतम केलं ब्राह्मणांनी आणि ब्राह्मण धर्माची परत स्थापना केली. आम्हाला शिकवलं की मुसलमानांनी आक्रमण केलं मान्यच आहे ना, मुसलमानांनी आक्रमण केलं, पण मुसलमानांनी आक्रमण केल्यानंतर सगळ्या हिंदूंना मुसलमान करू शकले का ते? तसं त्यांनी केलं नाही. काही लोकांना मुसलमान त्यांनी केलं, परंतु सगळ्याच हिंदूंना त्यांनी मुसलमान केलं का? तर नाही केलं. परंतु ब्राह्मणांनी काय केलं, प्रतिक्रांतीनंतर एवढं आक्रमण केलं बौद्ध की समूळ नष्ट केला बौद्ध धर्म या धर्तीतून. एक माणूस, एक भिक्षू जिवंत ठेवला नाही. सगळ्या भिक्षू भारत देशातून पळून गेले, कत्तल सुरू केल्या. एवढं भयानक आक्रमण यांनी केलेलं आहे बौद्ध भारतावरती. काय याचं उत्तर ब्राह्मण देणार आहेत का? तुम्ही ह्या बी इतिहास शिकवा ना. एकच आक्रमण सांगता, ब्राह्मणांचं जे बौद्धावर आक्रमण झालं त्या आक्रमणानंतर काय काय तुम्ही केलं, बौद्धांच्या कशा कत्तली केल्या, हे बी मांडलं पाहिजे ना तुम्ही. तुम्ही अर्धा इतिहास सांगता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यामुळे या अँगलनं खरा इतिहास लिहिण्याची गरज आहे. बौद्ध भारताचा इतिहास लिहिण्याची गरज आहे आणि मला असं वाटतंय की बौद्ध भारताचा इतिहास आज सांगण्याची गरज आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी
ज्यावेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस त्यांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या. त्याच्यातली एक प्रतिज्ञा आहे, मी रामाला आणि कृष्णाला देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. बाबासाहेबांनी रामाला डिनाय केलेला आहे, संपूर्ण डिनाय केलेला आहे. हे सगळं अभ्यासांती आहे. बाबासाहेबांनी रामाला का डिनाय केलेलं आहे? हे बौद्ध धर्माच्या विरोधातलं कॅरेक्टर आहे म्हणून डिनाय केलेलं आहे. कम्प्लीट डिनाय केलेलं आहे. राम आणि कृष्णाला मांडण्याच्या संदर्भामध्ये हे बाबासाहेबांनी कम्प्लीट डिनाय केलेलं आहे. ही बी आपण गोष्ट नमूद केली पाहिजे. आणि शेवटचं सांगतो, जे RSS आणि BJPनं जे रामाचं उदात्तीकरण सुरू केलेलं आहे, रामाच्या संदर्भामध्ये जे गोष्टी बोलल्या जात आहेत, याला जर काउंटर करायचं असेल, या राजकारणाला जर काउंटर करायचं असेल तर आपल्याला बौद्धांचा इतिहास सांगणं आवश्यक आहे. सम्राट अशोकाचा इतिहास सांगणं आवश्यक आहे. बृहदत्ताचा इतिहास सांगणं आवश्यक आहे. पुष्यमित्र शंगानं जी हत्या केली ते सांगणं आवश्यक आहे. मौर्यांचं साम्राज्य गेल्यानंतर ब्राह्मणशाही कशी आली हे सांगणं आवश्यक आहे. मनुस्मृती कशी निर्माण झाली, त्यानंतर रामायण, महाभारत, उपनिषद, हे सगळ्या गोष्टी कशा लिहिल्या गेल्या, पुराणं कसे लिहिले गेले आणि ते का लिहिले गेले, गीता का लिहिली गेली, याचे सर्व उत्तर बाबासाहेबांनी या रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया मध्ये मांडलेले आहेत. आजचा काळ आहे, आपल्याला आता आधुनिक भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती लोकांना सांगावं लागेल. बाबासाहेबांना प्राचीन भारतातली क्रांती आणि प्रतिक्रांती लोकांना सांगितली. प्राचीन भारतामध्ये क्रांती काय झाली, ती बौद्ध धर्माची क्रांती होती. बौद्ध धर्माची एवढी क्रांती होती की नंतरच्या काळामध्ये हे मौर्य जे लोक आहेत हे नागवंशीय लोक होते. वर्णानं त्यांना शूद्र म्हणता येईल. हे नागवंशीय लोक होते, यांचं साम्राज्य निर्माण झालं. बुद्धाच्या अगोदर जी वैदिक कालखंड जो आहे, वेदामध्ये शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही. बुद्धाच्या क्रांतीनंतर शूद्र लोक राजे झाले. फक्त राजेच नाही तर सम्राट झालेले आहेत. वेदानुसार शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. नंतरच्या काळामध्ये बौद्धांनी नालंदा, तक्षशिला, उज्जैनी, विक्रमशिला सारख्या 17 युनिव्हर्सिटीज खोलल्या. नालंदा तर एवढं मोठं विद्यापीठ होतं की जगभरातील विद्यार्थी तिथे यायचे आणि ते हमेशा त्या गेटसमोर चिखल असायचा, कारण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन व्हायचं नाही, ते रडायचे, अशी एक मन आहे. याच्यावरून लक्षात येते की बुद्धाच्या क्रांतीनंतर या देशामध्ये काय झालेलं आहे, ते विद्यापीठं बनलेली आहेत, युनिव्हर्सिटी, जिथं युनिव्हर्सचं ज्ञान दिलं जातं, अशी विद्यापीठं बनलेली आहेत. बुद्धाच्या क्रांतीनंतर हे सगळं झालेलं आहे. कारण ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही आहे. ब्राह्मणांनो, तुमची तर मक्तेदारी नाही आहे. तुम्ही तुमच्या धर्मग्रंथात लिहिलात की फक्त तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे. तो बुद्धांना नाकारला, तुमचे वेद नाकारले, तुमच्या वेदांना तडीपार करून टाकलं आणि सर्वसामान्यांना ज्ञान दिलं, शिक्षण दिलं, विद्यापीठं बनले. त्याच्यामधून जर तुम्ही त्या काळातला युरोपचा इतिहास बघितला असाल, अरे जगामध्ये काही आता आज जे प्रगत देश आहेत ते अमेरिका वगैरे, तिथं गारगुटीवर गारगुट घासीत होते. जगात कुठं अंगणवाडी नव्हती. अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अंगणवाड्या नव्हत्या. त्यावेळेस आपल्याकडे विद्यापीठं होते. एवढं आपण जगाचे विश्वगुरू होतो. विश्वगुरू कोणाला म्हणतात? जिथं विश्वाचं ज्ञान, जिथून सगळं जग घेऊन जायचं, तो होता बौद्धांचा कार्यकाळ, बौद्धांचा कालखंड होता तो. आणि शिक्षणामध्ये आपण जगामध्ये 1 नंबरला होतो. मिलिटरीमध्ये 1 नंबरला होतो. सम्राट अशोकाची एवढी मोठी मिलिटरी होती, एवढा मोठा व्यापार होता. रशियाच्या बॉर्डरपर्यंत व्यापार चालायचा बौद्धांचा. इकडं इराक, अफगाणिस्तान, जेवढं सध्या आशिया खंड आहे, आशिया खंडामध्ये दबदबा होता बौद्धांचा. एवढं मोठं साम्राज्य मिलिटरी निर्माण केली होती. आज जसा अमेरिकेचा दबदबा आहे, त्या काळात मौर्यांचा दबदबा होता. म्हणजे मिलिटरीमध्ये आपण जगामध्ये 1 नंबरला होतो. अर्थशास्त्रामध्ये आपण जगामध्ये 1 नंबरला होतो. बाबासाहेबांनी MAचा एक प्रबंध लिहिलेला आहे, एन्शियंट इंडियन कॉमर्स. अमर्त्य सेननं सुद्धा प्राचीन भारताच्या वाणिज्यावरती, कॉमर्सवरती काही आर्टिकल लिहिलेले आहेत. यावरून हे लक्षात येतं की जगाची आर्थिक जी आहे, ही आर्थिकमध्ये सुद्धा भारत हा 1 नंबरला होता. अर्थसत्तेमध्ये 1 नंबरला होता. शिक्षणात 1 नंबरला होता. मेडिकल सायन्सची विकसित झालं होतं. तथागत गौतम बुद्धाचा जो सहकारी आहे, जो भिक्षू आहे, जो जीवक, त्या जीवकनं त्या काळामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन केल्याच्या नोंदी आहेत. डोळ्यांच्या ऑपरेशनमध्ये मेडिकल सायन्सच नव्हतं विकसित, तर मेडिकल सायन्स सुद्धा विकसित होतं. मेंदूवरती काही कवटी खोलून काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या, याचाही उल्लेख आहे. म्हणजे मेडिकल सायन्स हे होतं. हे फक्त एवढंच सांगतात, अर्धवट सांगतात आजचे RSSचे लोक की आम्ही प्राचीन काळी फार महान होतो. पण तो प्राचीन काळी आम्ही महान होतो, बौद्ध लोक महान होते. भारत हा बौद्धमय होता आणि आपण मेडिकल सायन्समध्ये जगामध्ये 1 नंबरला होतो. त्यानंतर आपण एज्युकेशनमध्ये जगामध्ये 1 नंबरला होतो, मिलिटरीमध्ये 1 नंबरला होतो, अर्थसत्तेमध्ये, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या आघाड्यावरती आपण 1 नंबरला होतो या जगामध्ये.
अर्थात जगामध्ये जर आपण त्या काळामध्ये म्हणून म्हणतात की मौर्यांच्या काळामध्ये सोन्याचा धूर निघत होता. एवढं मोठं जे राज्य होतं हे रसातळाला या ब्राह्मणांनी घातलं. एवढं मोठं वैभव या देशाचं रसातळाला गेलं आणि परत शिक्षणावर बंदी आणली आणि परत त्यांनी मनुस्मृती आणून ही प्रतिक्रांती आहे. त्या बुद्धाच्या क्रांतीला नंतर पुष्यमित्र शृंगाने जी प्रतिक्रांती केली आणि प्रतिक्रांतीनंतर या सगळे यांनी धर्मग्रंथ लिहिले, मनुस्मृती लिहिली, आपल्या शिक्षणावर बंदी, आपल्या सगळ्या गोष्टीवर अर्थकारणावर बंदी, या सगळ्या गोष्टी यांनी लावल्या. आज सुद्धा आधुनिक भारतामध्ये संविधान निर्माण होणं ही क्रांती आहे आणि त्या संविधानाला खतम करणं ही प्रतिक्रांती आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. आपल्याला जे हक्क अधिकार मिळालेले आहेत, रिझर्वेशन जे मिळालेलं आहे, ते रिझर्वेशन प्रायव्हेटायझेशन नावाखाली खतम करत आहेत. आपल्याला मताचा अधिकार मिळालेला आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून तो मताचा अधिकार खतम करण्याचं काम चालू आहे. आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे. बोलण्याला आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, याची आपली दखलच घेत नाहीत. त्यामुळे हा सोशल मीडियाचा आपला सध्या एक ग्लोबल मीडिया आहे. तो ब्राह्मणाच्या ताब्यात नसल्यामुळं या सोशल मीडियावर तरी आपण बोलू शकतो, आपलं मतं मांडू शकतो. ही प्रतिक्रांतीच्या दौरमध्ये आहोत आपण. म्हणून त्यांनी परत रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे. राम मंदिराची प्रतिष्ठापना म्हणजे शूद्रावर शिक्षणावर बंदी आहे. परत गुलामगिरीची सुरुवात आहे. हे एक प्रतीक असतात आणि त्या प्रतीकाला जर उत्तर द्यायचं असेल, मला वाटतं की RSSच्या या नीतीला फक्त बुद्धिझम आणि आपला प्राचीन भारताचा जो इतिहास आहे, बुद्धांचा इतिहास, मौर्यांचा इतिहास, हे मांडणं हेच याला सोल्युशन आहे. याला दुसरं कोणतंही सोल्युशन नाहीये. तथागत गौतम बुद्धाचा इतिहास, बौद्धांचं जे महानपण आहे, सम्राट अशोकाचं महानपण आहे आणि ज्या 84,000 स्तूप अशोकाने बनवले होते, यांनी काय केलं? या स्तूपाला मंदिरं बनवलेली आहेत. यांचं काही नाही केलं. हे कलम कसाई आहेत. यांनी फक्त कलम केलेले आहेत आपल्याच ह्याच्यावरती. त्यामुळे यांना बाबरी मस्जिद समजा बाबरच्या लोकांनी, मोगल लोकांनी मंदिर पाडून जर मस्जिद बांधली असेल, परंतु मग आमचा प्रश्न आहे, त्या मंदिराच्या अगोदर तिथं विहार होतं, याचं काय करायचं? हे बी आमचं म्हणणं आहे ना. हे बी म्हणणं आहे. आणि जमिनीखाली आर्किओलॉजी डिपार्टमेंटला तुम्ही जा, आर्किओलॉजीच्या डिपार्टमेंटला सरळ व्हिजिट करा. ज्या जमिनीवर, या बुद्धाच्या भूमीवर, या भारत भूमीवर खाली फक्त बुद्ध आणि अशोक सापडत आहे. सम्राट अशोक आणि बुद्धाशिवाय या भारताच्या खाल्या जमिनीखाली काही नाही. बुद्धाच्या मूर्त्या, अशोकाचे नाणे, अशोकाचे शिलालेख, हे सगळं आपलं आहे. हे आपला देश होता. हे परत जर वैभव आपल्याला घेऊन यायचं असेल तर प्रत्येकाने RSSच्या नीतीला एकच उत्तर आहे. ते आहे तथागत गौतम बुद्धाचा विचार, सम्राट अशोकाचा विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन असेल, त्यानं रिडल्स इन हिंदुझम असेल, बाबासाहेबांचं संपूर्ण लिटरेचर आपण वाचलं पाहिजे आणि ते लोकांना मांडलं पाहिजे. ते त्याला उत्तर ठरेल असं मला वाटतं. तुम्ही मला इथं जे बहुजन संघटक पेजने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.